हॅलो एव्हरीवन. आपण कालपर्यंतच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं, आधी क्लासिफिकेशन बघितलं, नंतर केमिस्ट्री बघितली की ॲक्च्युअल अँटीबायोटिक्सची केमिस्ट्री काय होते, बरोबर आहे. आता आपण त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होणारे ॲज अ अँटीबायोटिक म्हणून यूज होणारे ड्रग्ज बघू. आलं लक्षात? तर पहिला ड्रग आहे आपला बेन्झिल पेनिसिलिन. कोणता आहे? बेन्झिल पेनिसिलिन. आता मला एक गोष्ट सांगा, तुम्हाला पेनम मॉइटी माहिती आहे सगळ्यांना? कशी असते पेनम मॉइटी? आपण बघितलं एक घरासारखं चित्र असते, ठीक आहे. आपण आधी काढून बघू. सल्फर म्हणजे एक थायाझोलिडिन रिंग. कोणती असती? थायाझोलिडिन रिंग. आणि त्याला काय अटॅच असतं? बीटा लॅक्टम रिंग, डबल बॉन्ड ओ. आलं लक्षात? ह्या मॉइटीला आपण म्हणतो पेनम मॉइटी. काय म्हणतो? पेनम मॉइटी. जर ह्याला आपण नंबरिंग दिली, सल्फर पासून नंबरिंग स्टार्ट होईल 1 2 3 4 5 6 अँड 7. आलं लक्षात? ही झाली पेनम मॉइटीची नंबरिंग. आलं लक्षात? छान असं एक घराचं चित्र तुम्हाला दिसत असेल, बरोबर आहे. जेव्हा पेनिसिलिन किंवा पेनिसिलॅनिक ॲसिडचं स्ट्रक्चर तयार होते तेव्हा त्याच्या दुसऱ्या पोझिशनला 2 मिथिल ग्रुप अटॅच होतो. किती होतात? दुसऱ्या पोझिशनला 2 मिथिल ग्रुप आणि तिसऱ्या पोझिशनला COOH ग्रुप म्हणजेच कार्बोक्झिलिक ॲसिड. आलं लक्षात? नीट लक्षात घ्या. पहिल्या पोझिशनला सल्फर आहे, थायाझोलिडिन रिंग आहे. दुसऱ्या पोझिशनला 2 मिथिल ग्रुप आहेत आणि तिसऱ्या पोझिशनला आहे COOH ग्रुप. काय आहे? COOH ग्रुप. त्यालाच आपण म्हणतो कार्बोक्झिलिक ॲसिड. काय म्हणतो? कार्बोक्झिलिक ॲसिड. आता मला सांगा, ह्या ठिकाणी जर तुम्हाला एवढ्या मॉइटीला जर नाव द्यायचं असेल, त्याचं जर केमिकल नेम काढायचं असेल तर तुम्ही कसं काढणार? तुम्हाला माहिती, हे पूर्ण मॉइटी जे घराचं चित्र दिसतं ते चित्राला आपण नाव दिलेलं आहे पेनम रिंग, बरोबर आहे. कशी तयार झाली ती सुद्धा माहिती. जेव्हा थायाझोलिडिन रिंग बीटा लॅक्टम रिंगला जॉईन होतात, आलं लक्षात, ह्या साईड वॉलनी, तेव्हा कोणती रिंग तयार होत असते? पेनम मॉइटी. आलं लक्षात? कोणती रिंग तयार होते? पेनम रिंग. आता मला सांगा, या पेनम रिंगच्या आपण फक्त काय केलं? दुसऱ्या पोझिशनला 2 मिथिल ग्रुप अटॅच केलं आणि तिसऱ्या पोझिशनला काय केलं? COOH म्हणजेच कार्बोक्झिलिक ॲसिड ग्रुप अटॅच केला. तर या एवढ्या मॉइटी जर मला जर केमिकल नेम द्यायचं असेल तर तुम्ही कसं लिहिणार? काय बेसिक मॉइटी तुम्हाला माहिती कोणती आहे? पेनम. आता मग अटॅचमेंट बघू. काय काय अटॅच आहेत? दुसऱ्या पोझिशनला 2,2. काय आहे? दुसऱ्या पोझिशनला 2 मिथिल ग्रुप आहेत म्हणून काय आहे? 2,2 डायमिथिल. 2,2 डायमिथिल. आता नंतर काय आहे? हा कार्बोक्झिलिक ॲसिड, बरोबर आहे. मग बघा, पेनम 3 कार्बोक्झिलिक ॲसिड. हे काय झालं? ह्या पेनम मॉइटीचं केमिकल नेम. ह्या पूर्ण मॉइटीचं केमिकल नेम काय आहे? केमिकल नेम कळत आहे का? काय काय अटॅच केलं? ही झाली पेनम रिंग. तिच्या दुसऱ्या पोझिशनला 2 मिथिल ग्रुप अटॅच आहे. तिसऱ्या पोझिशनला कार्बोक्झिलिक ॲसिड अटॅच आहे, बरोबर आहे. COOH ग्रुप अटॅच आहे. म्हणून याचं केमिकल नेम कसं येणार? 2,2 डायमिथिल पेनम 3 कार्बोक्झिलिक ॲसिड. कळते? रिपीट सांगते. 2,2 डायमिथिल, डाय म्हणजे 2 मिथिल, पेनम 3 कार्बोक्झिलिक ॲसिड. पेनमच्या तिसऱ्या पोझिशनला काय अटॅच आहे? कार्बोक्झिलिक ॲसिड. किंवा ह्याच मॉइटीला दुसरं नाव आहे सिंपल पेनिसिलॅनिक ॲसिड. काय म्हणतात ह्यालाच? पेनिसिलॅनिक ॲसिड. काय म्हणतात ह्याला? पेनिसिलॅनिक ॲसिड. एक तर केमिकल नेम लिहिताना एवढी मॉइटी लिहा, ह्या बेसिक. कारण की जे काही बेन्झिल पेनिसिलिन असेल, फिनॉक्झिमिथिल पेनिसिलिन असेल, अँपिसिलिन असेल, कार्बेनिसिलिन असेल, त्या सगळ्यामध्ये ही जी बेसिक मॉइटी आहे ती काय आहे? कॉमन आहे, बरोबर आहे. जी काय अटॅचमेंट आहे, जे काही चेंजेस आहेत, हे 6व्या पोझिशनला जो काही ग्रुप अटॅच होईल त्याला काय होणार आहेत? ते चेंजेस होणार आहेत, बरोबर आहे. बाकी ही जी बेसिक मॉइटी आहे ती कशी राहील? प्रत्येकासाठी कॉमन. मग ते लिहित असताना एक तर पेनिसिलॅनिक ॲसिड कन्सिडर करून लिहा किंवा बेसिक मॉइटी काय लिहिणार? मग 2,2 डायमिथिल पेनम 3 कार्बोक्झिलिक ॲसिड. त्यालाच आपल्या सिंपल भाषेमध्ये काय म्हणतात? पेनिसिलॅनिक ॲसिड. आलं लक्षात? आता तुम्हाला माहिती 6व्या पोझिशनला काय काय अटॅच आहे? NH
अमाइड ग्रुप कार्बोक्सामाइड, NH डबल बॉन्ड O, ह्याला काय म्हणणार आपण, काय म्हणणार, कार्बोक्सामाइड. काय म्हणणार, कार्बोक्सामाइड, CONH ग्रुप. आलं लक्षात, काय म्हणणार, कार्बोक्सामाइड. बरोबर आहे, कार्बोक्सामाइड, CONH म्हणजे कोणता माइड, कार्बोक्सामाइड. आणि त्याला काय अटॅच होणार आहे, R ग्रुप. काय होणार आहे त्याला अटॅच, हा R ग्रुप. आणि हा R ग्रुप कसा असतो, रिप्लेसेबल. कसा असतो R ग्रुप, रिप्लेसेबल. फॉर एक्झाम्पल ह्या R ग्रुपच्या R ला आपण रिप्लेस केलं बेन्झिल ग्रुपने. नीट लक्षात घ्या, ठीक आहे. कोणत्या ग्रुपने रिप्लेस केलं, बेन्झिल. कोणत्या ग्रुपने रिप्लेस केलं, जर ह्या R ग्रुपला ह्या बेन्झिल ग्रुपने जर रिप्लेस केलं तर ह्या पूर्ण मॉलिक्युलचं नाव येते बेन्झिल पेनिसिलिन. काय नाव येते, बेन्झिल पेनिसिलिन. काय नाव येते, रिपीट करते, बेन्झिल पेनिसिलिन. त्याच R ग्रुपला आपण जर फिनॉक्झिमिथिलने जर रिप्लेस केलं, कशाने रिप्लेस केलं, फिनॉक्झिमिथिल. ही बेन्झिन रिंग, फिनॉक्झी म्हणजे तुम्हाला माहिती आहे एखाद्या मॉलिक्युलच्या समोर काय लागतं, ऑक्सिजन जर लागत असेल त्याला आपण म्हणतो फिनॉक्झी. जसं मिथॉक्झी, ॲसिटॉक्झी, बरोबर आहे, ऑक्सिजन समोर लावायचं. म्हणजे बेन्झिन रिंगला जेव्हा ऑक्सिजन अटॅच होतो त्याला आपण म्हणतो फिनॉक्झी. आणि त्याच्यासमोर जर CH2 अटॅच असेल तर त्याला म्हणतो आपण फिनॉक्झिमिथिल. काय म्हणतो, फिनॉक्झिमिथिल. जर हा R ग्रुप या फिनॉक्झिमिथिलनं जर रिप्लेस झाला, कशाने, हा जो R ग्रुप आहे फिनॉक्झिमिथिलने जर रिप्लेस झाला तर त्याचं नाव काय येईल, फिनॉक्झिमिथिल पेनिसिलिन. काय येणार, फिनॉक्झिमिथिल पेनिसिलिन. नीट लक्षात घ्या, बेन्झिलनं जर रिप्लेस झाला त्याला आपण म्हणतो बेन्झिल पेनिसिलिन. फिनॉक्झिमिथिलने जर रिप्लेस झाला त्याला आपण म्हणतो फिनॉक्झिमिथिल पेनिसिलिन. आणि तिसरं म्हणजे जर तोच R ग्रुप अमायनो बेन्झिलने जर रिप्लेस झाला तर, आता तुम्हाला माहिती बेन्झिल म्हणजे कोणता ग्रुप असतो, जेव्हा बेन्झिन रिंगला काय अटॅच होतो, CH2. काय अटॅच होतो, CH2. त्याला आपण काय म्हणतो, बेन्झिल ग्रुप. आता मी सांगितलं होतं जर अमायनो बेन्झिल अटॅच झाला तर, आता अमायनो बेन्झिल कधी अटॅच होईल, जेव्हा ह्याच्या कार्बन ॲटमला कोणता ग्रुप अटॅच होईल, कोणता ग्रुप अटॅच होईल, अमायनो. कोणता ग्रुप अटॅच होईल, अमायनो. म्हणजेच कोणता, NH2. आलं लक्षात. जेव्हा या बेन्झिलला, नीट लक्षात घ्या, बेन्झिलला अमायनो ग्रुप अटॅच होतो तेव्हा त्याचं नाव होतं अमायनो बेन्झिल. काय नाव येतं, अमायनो बेन्झिल. काय नाव येते, अमायनो बेन्झिल. आणि ह्या ठिकाणी जर समजा, तर रिपीट करते एकदा, जर बेन्झिल ग्रुप ह्या आरच्या जागी हा ग्रुप जशाला तसं इथं लावला तर त्या पूर्ण स्ट्रक्चरचं नाव येते बेन्झिल पेनिसिलिन. जर समजा हा फिनॉक्झिमिथिल ग्रुप ह्या ठिकाणी लावला आरच्या ऐवजी तर त्याचं नाव येते फिनॉक्झिमिथिल पेनिसिलिन. आणि हा अमायनो बेन्झिल ग्रुप जर आरच्या ठिकाणी लावला तर त्या ठिकाणी त्याचं नाव येते एम्पिसिलिन. काय नाव येते, एम्पिसिलिन. काय नाव येते, एम्पिसिलिन. आणि तोच R ग्रुप जर आपण कार्बॉक्झी बेन्झिलनं जर रिप्लेस केला तर, आता बेन्झिल म्हणजे काय तुम्हाला ऑलरेडी माहिती काय असते, बेन्झिल म्हणजे रिपीट करा माझ्यासोबत, जेव्हा बेन्झिन रिंगला काय अटॅच होतो, CH2 ग्रुप अटॅच होत असतो त्याला आपण म्हणतो बेन्झिल. आणि चौथी जी मॉइट आहे ही झाली पहिली म्हणजे बेन्झिल पेनिसिलिन, दुसरी फिनॉक्झिमिथिल पेनिसिलिन, तिसरी म्हणजे एम्पिसिलिन आणि चौथी म्हणजे कार्बेनिसिलिन. कोणता आहे, कार्बेनिसिलिन. हा कार्बेनिसिलिनचं स्ट्रक्चर, बाकी हा C डबल बॉन्ड O NH आणि ही पेनम मॉइटी पूर्ण जशाला तशी, फक्त चेंज कुठे होणार आहे, ह्या R ग्रुपवर. आलं लक्षात. आता चौथा मॉइटी म्हणजे कार्बॉक्झी बेन्झिल. कोणता, कार्बॉक्झी बेन्झिल. जर ह्या बेन्झिल ग्रुपला
ह्या CH ला जर COOH ग्रुप जर अटॅच होत असेल आणि ही जशाला तशी मॉइटी ह्या R ग्रुपच्या ऐवजी जर ह्या पेनम मॉइटीला अटॅच होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, कार्बेनिसिलिन. त्या मॉइटीचं नाव काय झालं, कार्बेनिसिलिन. कळलं सगळ्यांना. जर फक्त बेन्झिल अटॅच झाला, बेन्झिल ग्रुप, तर त्याला आपण म्हणतो बेन्झिल पेनिसिलिन. जर फिनॉक्झिमिथिल ग्रुप अटॅच झाला, कोणता ग्रुप, फिनॉक्झिमिथिल ग्रुप, कुठं ह्या आरच्या ठिकाणी जर अटॅच झाला त्याला आपण म्हणतो फिनॉक्झिमिथिल पेनिसिलिन. जर समजा अमायनो बेन्झिल ग्रुप ह्या आर ठिकाणी अटॅच झाला, हा या ठिकाणी कोणता ग्रुप, अमायनो बेन्झिल ग्रुप जर अटॅच झाला त्याला आपण म्हणतो एम्पिसिलिन. जर समजा कार्बोक्झी ग्रुप जर ह्या आर ठिकाणी अटॅच झाला तर त्याला आपण काय नाव देऊ, कार्बेनिसिलिन. काय नाव आहे तर त्याचं, कार्बेनिसिलिन. आलं लक्षात. हे झाले 4. स्ट्रेस घेऊ नका, स्ट्रक्चर सारखंच आहे, फक्त काय रिप्लेस होत आहे, आर ग्रुप. काय रिप्लेस होत आहे, आर ग्रुप. बाकी सगळं ही जी लाईन आहे, केमिकल नेम ही इझी आहे, फक्त ह्या आर ग्रुपचं जे नाव असेल ते राहायचं. बाकी सगळं बेसिक मॉइटीचं ऑलरेडी तुम्हाला इथं केमिकल नेम दिलेलं आहे, बरोबर आहे. आता हे झालं स्ट्रक्चर बेसिक मॉइटीचं. आणि लक्षात, बेसिक आणि हे 4 स्ट्रक्चर तुमचे इथंच झाले, बरोबर आहे. जर ह्या आर ग्रुपला बेन्झिल ग्रुप अटॅच झाला, रिपीट करत आहे, नीट लक्षात घ्या. आर ग्रुपला बेन्झिल ग्रुप अटॅच झाला, बेन्झिल ग्रुप म्हणजे कोणता, बेन्झिन रिंगला जर CH2 ग्रुप अटॅच झाला आणि तो जशाला तसा आता उचलला मी आणि या आर ठिकाणी ठेवून दिला तर त्या स्ट्रक्चरचं नाव काय, ते बेन्झिल पेनिसिलिन. जर फिनॉक्झिमिथिल अटॅच झाला तर फिनॉक्झिमिथिल पेनिसिलिन. जर अमायनो बेन्झिल ग्रुप अटॅच झाला तर त्याला म्हणतो आपण एम्पिसिलिन. आणि जर कार्बॉक्झी बेन्झिल ग्रुप अटॅच झाला तर त्याला आपण काय म्हणतो, कार्बेनिसिलिन. काय म्हणतो, कार्बेनिसिलिन. आता आपण बघू प्रत्येक एक स्टेप वाईज बघू. ओके, आता पहिल्यांदा बघू आपण, जशाला तसं ठेवू, बेन्झिल उचलू आणि या आर ग्रुपवर लावून टाकू. बघू कसं दिसते स्ट्रक्चर. लिहून घेतलं का इतकं. आता हे बाकीचा पसारा मोडून देते जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल. काय म्हणते, हा आर ग्रुप. आता पहिल्यांदा आपल्याला बघायचं बेन्झिल पेनिसिलिन, बरोबर आहे. बेन्झिल पेनिसिलिनच्या स्ट्रक्चरला आरच्या ऐवजी आपण कोणता ग्रुप अटॅच करतो, अगदी बरोबर, कोणता करतो, बेन्झिल ग्रुप, बरोबर आहे. तर मला सांगा बेन्झिलचं स्ट्रक्चर कसं असते, आठवा कसं असते. एक बेन्झिन रिंग असती आणि त्याला काय अटॅच होते, CH2. ते सेम स्ट्रक्चर आपल्याला इथं काढायचे. एक बेन्झिन रिंग आणि त्याला CH2. आलं लक्षात. हे कशाचं स्ट्रक्चर झालं, बेन्झिल पेनिसिलिन. कशाचं स्ट्रक्चर झालंय, बेन्झिल पेनिसिलिन. काय स्ट्रक्चर, बेन्झिल ग्रुप ह्या पूर्ण पेनिसिलिनला अटॅच झालं त्याला आपण म्हणतो बेन्झिल पेनिसिलिन. फक्त आर ग्रुप रिप्लेस करा, बाकीचं स्ट्रक्चर जशाला तसं, नंबरिंग सुद्धा जशाला तशी. जी काय अटॅचमेंट होणार आहे ती कितव्या कार्बन ॲटमला होणार आहे, या 6व्या ॲटमला. त्यामुळे बाकीच्या मॉइटीमध्ये काहीच चेंज नाही होणार हे 4 स्ट्रक्चर बघेपर्यंत. जे काही चेंज होणार आहे ह्या इकडं पुढे हे NH CONH जशाला तसं, कार्बोक्झामाइड ग्रुप सुद्धा जशाला तसंच राहणार. जे काही चेंज होणार त्याच्या पुढे. जर फिनॉक्झिमिथिल असेल त्याला आपण फिनॉक्झिमिथिल पेनिसिलिन म्हणणार, अमायनो बेन्झिल असेल तर एम्पिसिलिन म्हणणार, आणि अगदी बरोबर कार्बॉक्झी बेन्झिल असेल तर कार्बेनिसिलिन म्हणणार. ओके, आता आपण बघू ह्याचं केमिकल नेम. ठीक आहे, इथपर्यंत जर तुम्हाला ऑलरेडी माहिती, ही झाली पेनम मॉइटी. इथपर्यंत काय आहे, पेनम मॉइटी. त्याच्या दुसऱ्या पोझिशनला 2 मिथिल ग्रुप, तिसऱ्या पोझिशनला COH ग्रुप. केमिकल नेम आहे त्याचं 2,2 डायमिथिल पेनम 3 कार्बोक्झिलिक ॲसिड और पेनिसिलॅनिक ॲसिड. कोणतं होते, पेनिसिलॅनिक ॲसिड. आलं लक्षात. आता मला सांगा, जी काही अटॅचमेंट आहे ह्या बेसिक मॉइटीच्या कितव्या कार्बनला होता हे अटॅचमेंट, या 6व्या. कितव्या कार्बनला होत आहे, या 6व्या. म्हणून आधी काय करायचं, तो कार्बन ॲटम जशाला तसा लिहायचा आणि त्याला ब्रॅकेट, त्याच्यासमोर ब्रॅकेट. कारण की ही बेसिक मॉइटी
मॉइटी पूर्ण आहे. ह्या बेसिक मॉइटीच्या 6व्या पोझिशनला एवढी सगळी मॉइटी अटॅच होत आहे, बरोबर आहे. म्हणून आधी काय करणार आपण, 6 लिहायचं, समोर डॅश लिहायचा आणि इन ब्रॅकेट टाकायचं. हे जेवढं काही नाव येईल ते कशामध्ये येणार, ह्या ब्रॅकेटमध्ये. आता मला सांगा, ह्या ठिकाणी आपण नंबरिंग देऊ. कार्बन ॲटमला नंबरिंग 1 डॅश 2 डॅश. काय झालं, 1 डॅश 2 डॅश. मला सांगा COCH3 ग्रुप म्हणजे कोणता ग्रुप असतो? COCH3 ग्रुप म्हणजे कोणता असतो? ॲसिटिल ग्रुप. कोणता असतो? ॲसिटिल ग्रुप. त्या ॲसिटिल ग्रुपला आता मी थोडंसं त्याला मिरर इमेज करते. CH3CO. COCH3 म्हणजे कोणता ग्रुप असतो? कोणता असतो? ॲसिटिल ग्रुप, बरोबर आहे. त्या ॲसिटिल ग्रुपला जर मी अमाइन अटॅच केलं, NH ग्रुप अटॅच केलं, तर ह्या मॉइटीचं नाव येते ॲसिटामाइड. कोणतं येते? ॲसिटामाइड. ह्या मॉइटीचं नाव काय येते? ॲसिटामाइड. जर त्याला आपण प्रीफिक्स लावायचं असणार, हे जर सफिक्स लावायचं असेल तर त्याला आपण ॲसिटामाइड म्हणतो. जर प्रीफिक्स म्हणजे त्या केमिकल नेमच्या आधी जर ते आपल्याला वापरायचं असेल तर त्याला आपण काय म्हणणार? ॲसिटामाइडो. काय म्हणणार? ॲसिटामाइडो. म्हणजे ह्या सिमिलर तुम्हाला हे स्ट्रक्चर दिसते का इतकं? CH2 C डबल बॉन्ड O NH. म्हणजे ही मॉइटी कोणती झाली? ॲसिटामाइडो. कोणती झाली? ॲसिटामाइडो. नीट लक्षात घ्या. आता ॲसिटामाइडोच्या दुसऱ्या पोझिशनला काय अटॅच होतो? बेन्झीन रिंग. कोणती रिंग? बेन्झीन रिंग. त्याला आपण प्रिफिक्स म्हणून काय लिहित असतो? फिनिल, नॉट फिनॉल. ओके, काय म्हणतो? फिनिल. फिनॉल नाही, फक्त फिनिल. आलं लक्षात? मग घ्या इकडं, कितव्या पोझिशनला फिनिल बेन्झीन रिंग अटॅच आहे? दुसऱ्या. लिहा मग काय लिहिणार? 2 फिनिल. 2 NYL. फिनिल. स्पेलिंग नीट बघा, फिनॉल नाही, फिनिल. PHENYL. म्हणजे नीट लक्षात घ्या, ह्या बेसिक मॉइटीच्या पेनिसिलॅनिक ॲसिडच्या 6व्या पोझिशनला काय अटॅच आहे? 2 फिनिल ॲसिटामाइडो. काय अटॅच आहे? 2 फिनिल ॲसिटामाइडो. काय अटॅच आहे? 2 फिनिल ॲसिटामाइडो. हे पूर्ण मॉइटी आहे ॲसिटामाइडो. ह्याला आपण म्हणतो फिनिल. काय म्हणतो? फिनिल. म्हणजे याचं केमिकल नेम कसं येणार? ह्या बेन्झिल पेनिसिलिन नाव आहे ड्रगचं, बेन्झिल पेनिसिलिन. काय आहे? बेन्झिल पेनिसिलिन. काय येणार मग? 6 इन ब्रॅकेट 2 फिनिल 2 डॅश फिनिल ॲसिटामाइडो. ह्या पूर्ण मॉइटीचं नाव काय? ॲसिटामाइडो. म्हणजे ॲसिटामाइडोच्या 2 डॅश पोझिशनला बेन्झीन रिंग अटॅच आहे आणि ही सगळी मॉइटी कुठे अटॅच आहे? ह्या पेनिसिलॅनिक ॲसिडच्या 6व्या पोझिशनला. म्हणून आपण काय लिहिणार? आधी 6 लिहिणार. इन ब्रॅकेट 2 डॅश फिनिल ॲसिटामाइडो ब्रॅकेट क्लोज सुरू 2,2 डायमिथिल पेनम 3 कार्बॉक्झिलिक ॲसिड. किंवा तुम्ही या मॉइटीला पेनिसिलॅनिक ॲसिड असं सुद्धा लिहू शकता. म्हणजे तुम्ही दोन्ही वेळेला त्याचं केमिकल नेम लिहू शकता. 2 फिनिल ॲसिटामाइडो ब्रॅकेट क्लोज पेनिसिलॅनिक ॲसिड. आलं लक्षात? हे काय झालं? बेन्झिल पेनिसिलिनचं केमिकल नेम. आलं लक्षात? काय आहे? एक 6 इन ब्रॅकेट 2 डॅश फिनिल ॲसिटामाइडो 2,2 डायमिथिल पेनम 3 कार्बॉक्झिलिक ॲसिड और 6 इन ब्रॅकेट 2 डॅश फिनिल ॲसिटामाइडो पेनिसिलॅनिक ॲसिड. हे काय झालं? बेन्झिल पेनिसिलिनचं केमिकल नेम. काय झालं? बेन्झिल पेनिसिलिनचं केमिकल नेम. आता आपण बघू त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज. झालं का एवढं सगळं लिहून? झालंय लिहून? आता बघू आपण त्याची फिजिकल प्रॉपर्टी. मोडू मग. जर झालं नसेल तर व्हिडिओ रिव्हर थोडासा बॅक घ्या आणि परत बघा. ओके, त्याची बघू आता आपण फिजिकल प्रॉपर्टी. कोणती आहे? फिजिकल प्रॉपर्टी. काय फिजिकल प्रॉपर्टी त्याची बघा बरं. पहिलं बघू आपण त्याचं नेचर.
काय आहे नेचर? इट इज अ फाईनली क्रिस्टलाइन पावडर and which is hygroscopic. फाईनली क्रिस्टलाइन हायग्रोस्कोपिक पावडर असं लिहिलं तरी चालतं. आलं लक्षात? काय, एक तर फाईन क्रिस्टलाइन पावडर विच इज हायग्रोस्कोपिक इन नेचर असं लिहा, किंवा फाईनली क्रिस्टलाइन हायग्रोस्कोपिक पावडर. हे काय झालं? बेन्झिल पेनिसिलिनचं केमिकल प्रॉपर्टीज, फिजिकल प्रॉपर्टी, त्यामधलं नेचर. नंतर आता बघूत आपण त्याचा कलर. काय त्याचा कलर? कलर आहे त्याचा व्हाईट. ओडर बघा, ओडर आहे त्याची फेंट कॅरेक्टरिस्टिक ओडर. फेंट कॅरेक्टरिस्टिक ओडर. कशी ओडर? फेंट कॅरेक्टरिस्टिक ओडर अँड सोल्युबल इन वॉटर. कशी आहे सोल्युबिलिटी? सोल्युबल इन वॉटर. मला सांगा आता नेचर कसं आहे? फाईनली क्रिस्टलाइन हायग्रोस्कोपिक पावडर. हायग्रोस्कोपिक तुम्हाला टर्म माहिती, द सबस्टन्स विच ॲब्झॉर्ब मॉइश्चर फ्रॉम द एअर अँड गेट लिक्विफाय. आजूबाजूच्या हवेतलं मॉइश्चर ॲब्झॉर्ब करणार आणि स्वतःला काय करणार? लिक्विफाय करणार. त्या सबस्टन्सला आपण कोणते सबस्टन्स म्हणतो? हायग्रोस्कोपिक. हे झालं त्याचं नेचर. नंतर कलर त्याचा व्हाईट आहे. बेन्झिल पेनिसिलिनचा ओडर फेंट कॅरेक्टरिस्टिक ओडर. आणि सोल्युबिलिटी आहे सोल्युबल इन वॉटर. सोल्युबिलिटी कशी आहे? सोल्युबल इन वॉटर. आता आपण बघू त्याची केमिकल प्रॉपर्टी. काय बघायचे? केमिकल प्रॉपर्टी. पहिली प्रॉपर्टी म्हणजे when it is treated in strong acidic media, in presence of strong acidic media. लिहा पहिली, in presence of strong acidic media. काय म्हणते? जेव्हा आपण ह्या बेन्झिल पेनिसिलिनला स्ट्रॉंग ॲसिडिक मीडिया सोबत जर ट्रीट केलं तर काय होणार? पहिली गोष्ट म्हणजे त्याचं पेनिसिलिन अंडरगोज डिग्रेडेशन. इट अंडरगोज डिग्रेडेशन. जर आपण बेन्झिल पेनिसिलिनला स्ट्रॉंग ॲसिडिक मीडिया सोबत ट्रीट केलं किंवा त्याच्या प्रेझेन्समध्ये जर आला बेन्झिल पेनिसिलिन तर ते कशाच्या अंडर जाणार? डिग्रेडेशनच्या. आणि जेव्हा बेन्झिल पेनिसिलिन डिग्रेडेशन होईल बेन्झिल पेनिसिलिनचं, ह्या ठिकाणी तुम्हाला 2 रिंग दिसत आहेत. एक तर थायाझोलिडिन रिंग आणि दुसरी म्हणजे बीटा लॅक्टम रिंग. कोणती कोणती आहे? हिला आपण म्हणतो थायाझोलिडिन रिंग आणि हिला म्हणतो आपण बीटा लॅक्टम रिंग. ह्या ठिकाणी जेव्हा बेन्झिल पेनिसिलिन आपण स्ट्रॉंग ॲसिड्सच्या प्रेझेन्समध्ये जर ठेवू तर ते डिग्रेडेशन होते आणि डिग्रेडेशन झाल्यामुळे ह्या दोन्ही रिंग काय होऊन जातात? ओपन होऊन जातात. कोणत्या कोणत्या? इट ओपन, नेक्स्ट पॉइंट घ्या, इट ओपन बोथ बीटा लॅक्टम अँड थायाझोलिडिन रिंग बीटा लॅक्टम अँड थायाझोलिडिन रिंग टू फॉर्म. जर मग काय म्हणते? डिग्रेडेशन झालं, बीटा लॅक्टम रिंग आणि थायाझोलिडिन रिंग ओपन झाली तर काय फॉर्म होते? टू फॉर्म पेनिसिलॅनिक ॲसिड. काय फॉर्म करते? पेनिसिलॅनिक ॲसिड. काय तयार करते? पेनिसिलॅनिक ॲसिड. कधी?
when it is treated in the presence of strong acidic media, it undergoes degradation that open both beta-lactam and thiazolidine ring to form penicillinic acid. To form पेनिसिलिनिक ऍसिड. हे कधी होणार? जेव्हा आपण बेन्झिल पेनिसिलिनला स्ट्रॉंग ऍसिड मीडिया सोबत ट्रीट करू. आता मला सांगा, जर बेन्झिल पेनिसिलिनला स्ट्रॉंग ऍसिड मीडिया सोबत ट्रीट केलं तर दोन्ही रिंग ओपन होतात, बरोबर आहे. जर तेच आपण त्याला जर अल्कली मीडियम सोबत ट्रीट केलं तर कशासोबत? इन प्रेझेन्स ऑफ अल्कली. बघा मग नेक्स्ट रिॲक्शन, नेक्स्ट त्याची केमिकल प्रॉपर्टी. व्हेन इट इज ट्रीटेड इन द प्रेझेन्स ऑफ अल्कली, काय म्हणते? जर अल्कलीच्या प्रेझेन्स मध्ये गेलं तर त्या ठिकाणी त्याचं काय होणार? हायड्रोलिसिस. काय होणार? हायड्रोलिसिस बाय ओपनिंग इट गेट हायड्रोलाइज्ड by opening only beta lactam ring, by opening only beta lactam ring to form काय म्हणते? जर त्याला अल्कली सोबत जर ट्रीट केलं किंवा त्या अल्कलीच्या प्रेझेन्स मध्ये आला बेन्झिल पेनिसिलिन, तर ते काय करणार? त्याचा हायड्रोलिसिस होणार. हायड्रोलाइज झाल्यानंतर फक्त तो कोणती रिंग ओपन करेन? बीटा लॅक्टम रिंग ओपन करेन. आणि जेव्हा बीटा लॅक्टम रिंग ओपन झाली त्यावेळेस काय होणार? पेनिसिलॉइक ऍसिड फॉर्म होणार. टू फॉर्म पेनिसिलॉइक ऍसिड. टू फॉर्म पेनिसिलॉइक ऍसिड. कळते का सगळ्यांना? ह्या दोन काय आहेत? बेन्झिल पेनिसिलिनच्या केमिकल प्रॉपर्टी. पहिली म्हणजे जर त्याला आपण स्ट्रॉंग ऍसिड मीडियाच्या प्रेझेन्स मध्ये ठेवलं तर काय होणार? बोथ रिंग ओपन होतील. ते डिग्रेडेशन होणार बेन्झिल पेनिसिलिनचा आणि त्यामध्ये प्रेझेंट असलेल्या दोन बीटा लॅक्टम आणि थायाझोलिडिन रिंग आहे, दोन्ही ओपन होतील. त्या दोन्ही रिंग ओपन झाल्या तर काय होणार? कोणता ऍसिड तयार होणार? पेनिसिलिनिक ऍसिड तयार होणार. आणि तेच जर आपण त्याला अल्कलीच्या प्रेझेन्स मध्ये ठेवलं तर फक्त बीटा लॅक्टम रिंग ओपन होईल, कारण की अल्कलीच्या प्रेझेन्स मध्ये बेन्झिल पेनिसिलिनचं काय होते? हायड्रोलिसिस होते. फक्त बीटा लॅक्टम रिंग ओपन होईल आणि काय फॉर्म होईल? पेनिसिलॉइक ऍसिड. कोणती रिंग फॉर्म होईल? कोणतं स्ट्रक्चर फॉर्म होईल? पेनिसिलॉइक ऍसिड. आलं लक्षात? ही झाल्या त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज. काय झाली? ही केमिकल प्रॉपर्टी. आता बघू आपण त्याची स्टॅबिलिटी. काय बघायची आपल्याला? स्टॅबिलिटी. Its stability depends upon moisture content कशावर डिपेंड आहे? जे काय त्याच्यामध्ये मॉइश्चर प्रेझेंट आहे त्या बेन्झिल पेनिसिलिन मध्ये त्याच्यावर काय डिपेंड आहे? त्याची स्टॅबिलिटी. इट डिपेंड्स अपॉन मॉइश्चर कंटेंट. इफ moisture content is less than, काय म्हणते? ह्याची जी स्टॅबिलिटी आहे ती कशावर डिपेंड आहे? त्याच्या मॉइश्चर कंटेंटवर. जर तो मॉइश्चर कंटेंट इज लेस दॅन 0.5%, then बेन्झिल पेनिसिलिन is stable with 2 to 3 years. किती वर्ष चांगलं राहते बेन्झिल पेनिसिलिन? 2 ते 3 वर्षापर्यंत चांगलं राहते. कधी? जर त्याचा मॉइश्चर कंटेंट किती असेल? लेस दॅन 0.5. का असेल गड्या लेस दॅन 0.5 असेल तरच? कारण की आपण बघितलं त्याचं नेचर कसं असते बेन्झिल पेनिसिलिनचं? हायग्रोस्कोपिक. बरोबर आहे. हायग्रोस्कोपिक म्हणजे त्याच्यात जर जास्त मॉइश्चर असेल तर ते आजूबाजूचं पटकन मॉइश्चर अजून ॲब्झॉर्ब करून घेणार आणि स्वतःला लिक्विफाय करणार. बरोबर आहे. लिक्विफाय झालं म्हणजे ऑलरेडी त्याचं डिग्रेडेशन झालं. बरोबर आहे. म्हणजे ऑलरेडी काय होणार? अनस्टेबल होणार. मग त्याच्या स्टेबिलिटीसाठी त्याच्यामध्ये मॉइश्चर कंटेंट कसं पाहिजे? खूप कमी. जे की किती पाहिजे? लेस दॅन 0.5%. ते जर लेस दॅन 0.5% असेल तरच काय होणार? तो स्टेबल राहणार. किती वर्षापर्यंत? 2 ते 3 इयर.
आलं लक्षात. हे काय झाली त्याची स्टॅबिलिटी. हेन्स इट इज स्टोअर इन टाइटली क्लोज्ड कंटेनर protect from moisture. आलं लक्षात. हे काय झाली त्याची स्टॅबिलिटी. आता बघू आपण त्याचे युजेस. पहिला यूज असा आहे, हे जे काय बेन्झिल पेनिसिलिन आहे ते फक्त अशा ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरियावर ट्रीट होतं जे की पेनिसिलिनेज नावाचं एन्झाईम सिक्रीट करत नाही. आलं लक्षात. असे एन्झाईम, असे बॅक्टेरिया जो असे ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया जो पेनिसिलिनेज नावाचा एन्झाईम सिक्रीट करत नाही, त्या सगळ्या ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरियावर ट्रीट करण्यासाठी आपण काय यूज करतो, बेन्झिल पेनिसिलिन. त्याचे युजेस बघा. पहिला यूज असा, इट इज युज्ड टू ट्रीट. पहिला काय आहे, अब्सेसेस. काय आहे, अब्सेसेस. काय असते अब्सेसेस म्हणजे सिम्पली आपल्या बॉडी कॅव्हिटीमध्ये काय होणार, फॉर्मेशन ऑफ पस. त्या कशामुळे, जे काही बॉडी कॅव्हिटीजमध्ये जे काही टिश्यू प्रेझेंट असतात त्या टिश्यूचं काय होणार, डिग्रेडेशन. आलं लक्षात. टिश्यूचं त्या ठिकाणी ब्रेकडाऊन होणार आणि त्या ब्रेकडाऊन झाल्यामुळे त्या कॅव्हिटीजमध्ये काय होणार, पस होणार. पस झाल्यामुळे मग आजूबाजूच्या टिश्यूचं सुद्धा काय होणार, डिग्रेडेशन व्हायला लागणार आणि तिथं इन्फेक्शन होणार. त्याला म्हणतो आपण अब्सेसेस. त्या अब्सेसेसला ट्रीट करण्यासाठी सुद्धा आपण काय यूज करतो, बेन्झिल पेनिसिलिन. दुसरं आहे सिफॅलिस अँड गोनोरिया. काय आहे, सिफॅलिस अँड गोनोरिया. सिफॅलिस आणि गोनोरिया आपल्याला माहिती कोणता आहे, एसटीडी आहेत, सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीज. त्या सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीजला सुद्धा ट्रीट करण्यासाठी आपण काय यूज करतो, बेन्झिल पेनिसिलिन. नंतर आहे फॅरिंजायटिस, न्यूमोनिया, मेनिंजायटिस, एंडोकार्डियायटिस ड्यू टू स्टेफायलोकोकाय. काय म्हणते, स्ट्रेप्टोकोकाय आणि स्टेफायलोकोकाय हे जे दोन बॅक्टेरिया आहेत त्याला ट्रीट करणार. त्यामुळे काय होणार, वेगवेगळे डिसीज होतात. स्टेफायलोकोकायमुळे फॅरिंजायटिस, न्यूमोनिया, मेनिंजायटिस आणि एंडोकार्डियायटिस. तुम्हाला सांगते फॅरिंजायटिस म्हणजे इन्फ्लामेशन टू फॅरिंजेस. न्यूमोनिया सगळ्यांनाच माहिती. काय न्यूमोनिया म्हणजे काय, लंग्समध्ये जे आपल्या एअर सॅक असतात, ज्या ठिकाणून काय होतं, एअर एक्सचेंज होतं और एअर ट्रान्सफर होते, ज्यामुळे आपण श्वास घेऊ शकतो. त्या एअर सॅकमध्ये काय होणार, फ्लुईडचं ॲक्युम्युलेशन होणार किंवा पस ॲक्युम्युलेशन होणार. त्या एअर सॅकमध्ये काय भरलं जाणार, त्या एअर सॅकमध्ये एअरच्या ऐवजी काय होणार, एखादे फ्लुईड किंवा पसचं फॉर्मेशन होणार आणि त्यामुळे ती एअर सॅक कशी होणार, पॅक होऊन जाणार. त्या पर्सनला श्वास घ्यायला सुद्धा काय होणार, त्रास होणार. त्या कंडिशनला आपण काय म्हणतो, न्यूमोनिया. आणि हे कशामुळे होते, न्यूमोनिया दोघांमुळे होते, स्ट्रेप्टोकोकायमुळे सुद्धा होते आणि स्टेफायलोकोकायमुळे सुद्धा होते. नंतर मेनिंजायटिस. मेनिंजेस सगळ्यांना माहिती, आउटर कव्हरिंग कशाची असती, ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. सेंट्रल नर्वस सिस्टीमची जी काय आउटर कव्हरिंग असते ती 3 मेनिंजेस पासून बनलेली असती. तर त्या मेनिंजेसला जर इन्फ्लामेशन झालं त्या कंडिशनला म्हणतो आपण मेनिंजायटिस. आणि नेक्स्ट कंडिशन आहे एंडोकार्डियायटिस. काय आहे, एंडोकार्डियायटिस. एंडोकार्डियायटिस म्हणजे काय, जे आपलं मायोकार्डियम, जी काय आपली हर्ट वॉल आहे, सिंपल काय म्हणते, जी आपली हर्ट वॉल आहे त्या हर्ट वॉलला जर इन्फ्लामेशन झालं, हर्टमध्ये प्रेझेंट असलेला जे वॉल आहेत त्या वॉलला जर इन्फ्लामेशन झालं तर त्याला आपण काय म्हणतो, एंडोकार्डियायटिस. या सगळ्या डिसीजला ट्रीट करण्यासाठी, ह्या सगळ्या डिसीज म्हणजे या सगळ्या इन्फेक्शनला ट्रीट करण्यासाठी काय यूज करतो, बेन्झिल पेनिसिलिन. अजून एक आहे स्कारलेट फिवर. कोणता आहे, स्कारलेट फिवर. नवीन आहे स्कारलेट फिवर म्हणजे हे असा एक ताप येतो ज्या ठिकाणी पूर्ण अंगावर लाल लाल प्रकारचे चट्टे पडतात, हाय फिवर असतं आणि अजून सोर थ्रोट, घसा सोर पडत जातो, कडू पडतो, कसा तरी घसघस करत राहतो. आलं लक्षात. सोर थ्रोट हे 3 त्याचे सिम्पटम्स आहेत. एक तर म्हणजे पूर्ण स्किन रेडिश, पूर्ण बॉडी रेडिश पॅचेस येतात लाल लाल रंगाचे. दुसरे म्हणजे सोर थ्रोट आणि तिसरं म्हणजे हाय फिवर, त्याला आपण म्हणतो स्कारलेट फिवर. आणि हा फिवर लहान लेकरांमध्ये जास्त बघायला मिळतो, इन बिटवीन 5 to 15 इयर. कोणामध्ये, 5 ते 15 वर्षाच्या लेकरांमध्ये हा स्कारलेट फिवर जास्त बघायला मिळतो. त्यामध्ये घशामध्ये खवखव होणं, घशाचा त्रास, ताप आणि काय होणार, रेड पॅचेस ऑन द बॉडी. आलं लक्षात. हे काय म्हणतो आपण त्याला, स्कारलेट फिवर. कशामुळे होणार, स्ट्रेप्टोकोकाय
ज्या ह्या स्टेफायलोकोकाय आणि स्ट्रेप्टोकोकायमुळे जे काही इन्फेक्शन होते त्या ट्रीट करण्यासाठी काय देतो आपण, बेन्झिल पेनिसिलिन. नंतर बघू मेनिंजायटिस. आत्ताच बघितलं मेनिंजायटिस म्हणजे काय, इन्फ्लामेशन टू मेनिंजेस. नंतर ओटिटिस मीडिया. काय आहे, ओटिटिस मीडिया. ओटिटिस म्हणजे काय, आपल्या इंटरनल इयरमध्ये जर इन्फ्लामेशन झालं, इंटरनल इयरमध्ये जर इन्फ्लामेशन झालं तर त्याला आपण काय म्हणतो, ओटिटिस मीडिया. फॉर एक्झाम्पल ओटिटिस मीडियाचं कान फुटणं वगैरे माहिती सगळ्यांना, कान फुटतं ते सुद्धा काय म्हणतात, त्याला ओटिटिस मीडिया आपण म्हणू शकतो. कान फुटणे, इन्फ्लामेशन टू इंटरनल इयर. मग ते काय होणार, इंटरनल इयरला इन्फ्लामेशन झालं तर पसचं फॉर्मेशन होते, त्याला आपण म्हणतो कान फुटणं. नंतर टिटॅनस, डिप्थेरिया आणि अँथ्रॅक्स ह्यासारख्या इन्फेक्शनला ट्रीट करण्यासाठी आपण काय यूज करतो, बेन्झिल पेनिसिलिन. हे झालं त्याची ट्रीटमेंट. दुसरं म्हणजे तो प्रोफॅलॅक्टिकली सुद्धा यूज करतो. कशासाठी यूज करतो आपण, प्रोफॅलॅक्टिकली. दुसरं काय आहे, प्रोफॅलॅक्टिकली. प्रोफॅलॅक्टिकली म्हणजे काय सांगा बरं, काय असते. दुसरं म्हणजे प्रोफॅलॅक्टिकली. प्रोफॅलॅक्टिक म्हणजे काय, ॲक्शन टेकन टू प्रिव्हेंट डिसीज. प्रोफॅलॅक्टिकली मीन्स काय, ॲक्शन टेकन टू प्रिव्हेंट अ डिसीज. ॲक्शन टेकन टू प्रिव्हेंट अ डिसीज. एखादा डिसीज होऊ नये म्हणून त्याची आधीपासून काळजी घेणं, त्याला आपण काय म्हणतो, प्रोफॅलॅक्टिक. जसं आपले दात किडू नये म्हणून आपण काय करतो, त्याला आधीपासून रोज ब्रश करतो वगैरे, आलं लक्षात. जसं दिवसातून 2दा करतो, सकाळी रात्री. कशामुळे, ती दातात किडू नये म्हणून, आलं लक्षात. आपण काय करतो, त्याची काळजी, एखादा डिसीज होऊ नये म्हणून जी काळजी घ्यायला लागतं त्याला आपण काय म्हणतो, प्रोफॅलॅक्टिकली. अजून एक एक्झाम्पल सगळ्यांना माहीत असेल, हत्ती रोगाच्या गोळ्या. आपल्याला होत नाही पण आपण काय घेतो, त्याची एक टॅबलेट सरकार वाटते, आपण ती खातो, आलं लक्षात. कशासाठी, ॲज अ प्रिकॉशन म्हणून, प्रोफॅलॅक्टिक म्हणून, आलं लक्षात. तुम्हाला आता कळलं असेल हत्ती रोगाच्या गोळ्यावरून की एखादा डिसीज होऊ नये म्हणून त्या डिसीजपासून प्रिव्हेंट होण्यासाठी आधीच आपण प्रिकॉशन घेणं, जी काय ॲक्शन घेतो त्याला आपण काय म्हणतो, प्रोफॅलॅक्टिकली, आलं लक्षात. आणि त्या प्रोफॅलॅक्टिक म्हणजे त्याच्यामध्ये आपण बेन्झिल पेनिसिलिन 2 कंडिशनसाठी यूज करतो. एक तर डेव्हलपिंग एंडोकार्डियाटिस, प्रोफॅलॅक्टिकली टू प्रिव्हेंट. फर्स्ट पहिलं काय आहे, डेव्हलपिंग एंडोकार्डियाटिस. And second, reoccurring of rheumatic fever. Reoccurring of rheumatic fever. हे 2 प्रोफॅलॅक्टिकली यूज होतो. एक तर एंडोकार्डियाटिस प्रिव्हेंट होऊ नये म्हणून, टू प्रिव्हेंट द डेव्हलपिंग एंडोकार्डियाटिस, पुढे चालून एंडोकार्डियाटिस होऊ नये म्हणून आधीच ते देणार. किंवा रिऑकरिंग ऑफ र्युमॅटिक फिवर. र्युमॅटिक फिवर होऊ नये म्हणून, त्याचं परत उमळू नये, आपण म्हणतो ना परत उमळते, ते उमळू नये म्हणून आपण काय करतो, त्याला बेन्झिल पेनिसिलिन देते. ह्याचा फक्त बेन्झिल पेनिसिलिनचं एक डिसॲडव्हान्टेज असं आहे की ते काय करतं, जर ज्या एखाद्या पर्सनला जर त्या बेन्झिल पेनिसिलिनची ॲलर्जी आहे, कशाची, जर त्या बेन्झिल पेनिसिलिनची जर ॲलर्जी असेल, त्या पर्सनला जर आपण जर आपल्याला माहीत नाही की त्याला ॲलर्जी आहे आणि तरी जर आपण त्या पर्सनला बेन्झिल पेनिसिलिन दिलं तर त्या पर्सनला ॲलर्जिक रिॲक्शन कॉज होतात म्हणून, आणि ॲनाफायलॅक्टिक शॉकसुद्धा लागतात, ॲलर्जिक सिम्पटम्स त्याला दिसायला लागतात. म्हणून ज्याला ॲलर्जी असेल त्याला पेनिसिलिनचे कोणतेच ड्रग देत नाही, जर कोणी पेनिसिलिन सेन्सिटिव्ह असेल तर. आणि लक्षात काळजी घ्यायची की जे एखाद्याला जर पेनिसिलिनचा काय म्हणतो ॲलर्जी होत असेल तर त्याला पेनिसिलिनचे कोणतेच ड्रग द्यायचे नाहीत, कारण की ते काय ऑकर करतात, इट ऑकर ॲलर्जिक रिॲक्शन्स अँड ॲनाफायलॅक्टिक शॉक. राहील लक्षात. आता आपण बघू त्याचं फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन. काय आहे फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन,
pharmaceutical formulation. First, बेंझिल पेनिसिलिन. पहिला घ्या, बेंझिल पेनिसिलिन इंजेक्शन. सेकंड, बेंझिल पेनिसिलिन आय ड्रॉप. पहिला कोणता आहे? बेंझिल पेनिसिलिन इंजेक्शन. दुसरं बेंझिल पेनिसिलिन आय ड्रॉप. नंतर बेंझिल पेनिसिलिन आय ऑइंटमेंट. आय ऑइंटमेंट. नेक्स्ट, पहिला आहे बेंझिल पेनिसिलिन इंजेक्शन, नंतर आय ड्रॉप, नंतर ऑइंटमेंट, आय ऑइंटमेंट, नंतर प्रोकेन पेनिसिलिन इंजेक्शन. पेनिसिलिन इंजेक्शन and last fortified प्रोकेन पेनिसिलिन इंजेक्शन. fortified प्रोकेन पेनिसिलिन इंजेक्शन. हे काय त्याचे फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन अँड ब्रँड नेम. लिहून घ्या, त्याचं ब्रँड नेम आहे क्रिस्टापेन और पाम. और PAM पाम. काय आहे? पाम. क्रिस्टापेन और पाम हे काय आहेत? बेंझिल पेनिसिलिनचे ब्रँड नेम. कोणते कोणते आहेत? क्रिस्टापेन अँड पाम. आलं लक्षात? इथं आपला बेंझिल पेनिसिलिन एंड झाला. आपल्याला अजून काय बघायचं आहे? फिनॉक्झिमेथिल नंबर ऑफ ड्रग बघायचे आहेत, ते बघू आपण उद्याच्या लेक्चरला. तोपर्यंत बेंझिल पेनिसिलिन मस्त स्टडी करा, सगळ्या व्यवस्थित नोट्स काढा. ओके, बाय बाय. भेटू परत पुढच्या लेक्चरला.